आत्ताच्या काळामध्ये ॲक्सिडेंट हे कधी होतात तुम्हाला माहिती आहे का? की ड्रायव्हर हा रात्रभर जागत असतो आणि नेमकी 5 ते 6च्या दरम्यान त्याला एवढी डुलकी लागते की तेव्हा तो ढिल्ला पडतो म्हणजे ड्रायव्हिंग करण्यासाठी. आणि नेमकीच त्याचं कसं असतं, रात्र ही सरणारी असते आणि दिवस उगवणार असतो, त्या टायमातच नेमकी ॲक्सिडेंट होतो आणि तिथं तो ढिल्ला पडला जातो आणि तिथं म्हणजे त्याच्याकडून काहीतरी कमी पडलं जातं. त्याचप्रकारे नेमकी कसं होतं, असफलता ही आपल्या जीवनातून जातच असते आणि सफलता आपल्या जीवनामध्ये येतच असते. तेव्हाच नेमकी आपण तिथं इतकं कमी पडतो, की ढिले पडतो ना, की त्याच वेळेस नेमकी निराशा आपल्या पदरात पडते की नाही. असं व्हायला नाही पाहिजे. कारण की त्यावेळेस एवढं अलर्ट राहायचं की 2 मिनिटाच्या आणि 2 सेकंदाच्या अंतरावर सफलता आपल्या दारात उभी असते. परंतु आपण 1 सेकंदाचे कमी पडल्यामुळे, ढिल्ले पडल्यामुळे सफलता तशीच मागं निघून जाते, असफलता घरातच राहते. म्हणून असं न होता नेमकी पॉईंटलाच कधीही कमी पडायचं नाही, अलर्ट राहायचं आणि सफलता ही आपल्या जीवनामध्ये येणार हे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची. आणि निगेटिव्ह थिंकिंग ही असफलता माझ्या जीवनातून जाणारच आहे असं जर तुम्ही ग्राह्य धरलं तर तुमच्या जीवनात निराशा नाही, नेमकी आशेचे किरण नक्की येतील.